पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। काल दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पुसद नगरपालिकेमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय। भीम आर्मी तसेच आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि संपूर्ण टीम तसेच सुभाष वार्डातील नागरिक स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरपालिकेत दाखल झाले। मात्र नेहमीप्रमाणेच नगराध्यक्ष माननीय मोहिनीताई नाईक आणि मुख्य अधिकारी सीओ हे गैरहजर असल्याचे आढळले। त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। आम्ही यांना निवडून दिले ते फक्त उद्घाटन कार्यक्रम आणि मीटिंगसाठीच का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। यावेळी गणेश वार्ड, सुभाष वार्ड, भोईपुरा परिसर आणि इतर भागातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। घरकुल, शौचालय आणि नमुना ड संदर्भात आपली समस्या मांडण्यासाठी त्या प्रत्यक्ष नगराध्यक्षांना भेटण्यासाठी आल्या होत्या। मात्र त्यांनाही नेहमीप्रमाणेच एकच उत्तर मिळालं, मॅडम मीटिंगला गेल्या आहेत, कार्यक्रमात आहेत, व्हिजिटवर आहेत किंवा सुट्टीवर आहेत। यामुळे नागरिकांमध्ये संताप आणखी वाढलाय। या सर्व प्रकरणात माननीय इंद्रनील नाईक साहेब, जलसंपदा व मृद संवर्धन विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पुसद नगराध्यक्ष माननीय मोहिनीताई नाईक, SDO साहेब आणि तहसीलदार मॅडम यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। शासकीय बैठका आणि कार्यक्रमांसाठी वेळ आहे, पण जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ नाही का, असा थेट सवाल आता जनतेतून केला जात आहे। सरकार आणि प्रशासन जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। म्हणून घ्या त्यांना इथे ऑफिसमध्ये आलेले आहोत आम्ही त्यांच्यापासून आज रोजी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये गेलो। त्या चौकामध्ये बाबासाहेबांना तुम्ही गलिच्छ करून टाकलं, थोडा कचरा करून टाकला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान हे चालतो का नाही अशा मला सुद्धा किती वाटत, आणि तुम्ही त्याच्या पगारी घेता आणि ते संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला नोकऱ्या लागले आणि तो कचरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा टाकला विषय ती शोकांतिका घेऊन आम्ही आणि आले। नगराध्यक्ष काही लॉक राहते म्हणून माहिती मिळाली नाही, पण समस्या घेऊन आल्यानंतर पुढे जाणार सामान्य माणूस ते नाही। वास्तविक बाधा काय माहिती आहे का, पुसद भाषेच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि डॉक्टर बाबा मी सगळ्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केली या ठिकाणी सगळ्या जणांना रिपोर्ट देऊन टाकली की तुम्ही जाणीवपूर्वक जातीवादी मानसिकतेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पकडण्यामध्ये होता। हो, महात्मा ज्योतिबा फुलेचा या प्रश्नाचा विचार नाही केल्याच्यानंतर तुम्ही पावडा काढता का नाही, तुमच्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले का नाही केले पाहिजे हे सांगा मला। तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात, मला एक सांगा, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात ना। माझा प्रश्न नगराध्यक्ष विषय संदर्भात आहे। विषय एका विषय पदाधिकाऱ्यासोबत नाही आहे माझा, हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विषय आहे, कोणा एका व्यक्तीचा नाही आहे। आणि जो जबाबदार व्यक्ती आहे, शिव असेल, नगराध्यक्ष असेल, त्यांनी ती प्रामाणिक जबाबदारी घेतली पाहिजे। आणि तुम्ही जर ह्या गोष्टी जर केल्या तर मी आजच रोजी ऑनलाईन तुमच्या नावाच्या सगळ्या तक्रार की जाणीवपूर्वक बाबासाहेबांना तुम्ही कचरा पण टाकत आहे। आणि तुम्हाला प्रत्येक वेळा आम्ही सांगायचं का झाडू मारा म्हणून तिथं, आणि तिथं सगळा तुम्ही अतिक्रम करून टाकलेला आहे, वसुल्या करता नाही जाऊन ओ डोंगरे 50 रुपये बनवून 100 रुपये वसुल्या करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता का तिथं, तुम्हाला पगारी कमी पडतो का इकडे, अतिक्रम करून तुम्ही तिथं उदरनिर्वाह करायला का? आम्हाला प्रत्यक्षात मॅडमला भेटायचं आहे। तुम्हाला तुम्ही विषय माझा मार्गी लावता का, आम्ही तुम्हाला पत्र देतो। हॅलो, जबाबदार व्यक्ती समोर पाहिजे। रोहित सर इकडे या जरा अध्यक्ष आम्ही तर जास्त आम्हाला डिस्कस करायचं
पुण्याला असं तुम्हाला आला नाही माहिती. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसतो. आम्ही एक आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा हा पूर्णपणे कचऱ्यामध्ये आहे. आजूबाजूला एवढं अतिक्रमण केलं ते लोक भाजीपाला विकतात सगळं ते आमदार ठिकाणी लक्ष नाही आहे. कुठंतरी बाबासाहेबाला जाणीवपूर्वक बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांच्या युद्धमानामध्ये भारतीय देशाच्या फक्त हिंदू समाजाची नाही. तर तुम्ही एक जबाबदार एखादा व्यक्ती तुमच्याकडे मागणी घेऊन आल्यानंतरच करणार केले पाहिजे ना, कारण जॉब केले पाहिजे. मॅडम माहिती आहे का, हा फक्त आजचा प्रश्न नाही आहे. मॅडम तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात. मी जर तुम्हाला प्रश्न करत असेल की तुम्ही कुठेतरी कामामध्ये दिरंगाई करत आहात आणि जर तुम्ही दिरंगाई करत असाल तर तुमच्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ही समाजाची मागणी आहे आणि तुम्ही त्याला जर म्हटलं असाल की हो झाली पाहिजे, ही तर आपली स्वतःची काय की तुम्ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे पदावर बसलेले आहात. तुम्ही तिथं कापूस घेऊन कर्मचारी लावून ते काय करताय चांगल्यात चांगलं हे केलं पाहिजे. आम्हाला अपेक्षा आहे, कारण नगराध्यक्ष नगरसेवक ज्यावेळेस नव्हते इथं त्यावेळेस तर तसंच होतं, पण आता तुम्ही आलेले आहात तरी सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त यावेळेस तसं नाही मॅडम, आम्ही ज्या वेळेस आता बाबासाहेबांचा जो ही तुमच्यावर खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे, कारण की या आधीचे जेवढे काही सेवक होऊन गेलं नगरपालिकेमध्ये अध्यक्ष असतील किंवा नगराध्यक्ष, तर आम्ही प्रत्येक वेळेस गेल्या 10-15 वर्षापासून मी जरी स्वतः चळवळीमध्ये आहे आणि बाबासाहेबांचा मॅडम आपली आपली बघाशी मीच कॉल केलेला. आम्ही व्हिडिओ काढले त्या ठिकाणी. व्हिडिओ काढलेले त्या ठिकाणी. तर फक्त कसं आहे मॅडम, हे जे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे, वारंवार विनंती करण्यात फायदा नाही. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्तीने त्याची भूमिका पार पाडली पाहिजे. किती वेळा सांगायचे ठेवण्यासाठी जर तुम्ही त्याचं काम करत असाल तर तेवढा त्याच्या दुप्पट कर आम्ही देतो अशी मागणी करा. शासनानं म्हणून की आम्हाला 5 लाख ते 10 लाख पाहिजे. आम्ही देतो. आमचा समाज किती 10 लाख रुपये. आम्हाला एक बी गाड्या नाही पाहिजे. आमच्या समाजाची तर बिलकुल नाही. आम्हाला घाण नको. आमच्या आया बहिणी येतात जातात, आम्हाला किती त्रास व्हायला. त्या दिवशी आता आमच्याजवळ मुलगी गेली शाळेमध्ये शिकायला, बुद्धिस्ट नॅशनल काकडदाची नॅशनल लेवलला माझी मुलगी शिकायली. माझ्या मुलीला किती त्रास होत असेल. येता जाताना आम्हाला किती त्रास असेल. त्या आजूबाजूला आंब्याची आंबे विकणारी हे बसून त्याला बरोबर नाही. मॅडम दुसरं कोणी प्रशासन शिवसाहेबांच्या शिवसाहेब नाही याच मला माहिती नाही. मोठे सर एकालाही सोडलं जाणार नाही. मी तुम्हाला पहिली वार मागणी समजा. याच्यानंतर जर बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून काही झालं तर एकही प्रशासकीय व्यक्ती असो, नगरसेवक असो, नगर अध्यक्ष असो, कोणालाही आम्ही सोडलं जाणार नाही. प्रत्येकाला उभे राहून केलं. आजच मी ऑनलाईन तक्रार दाखल करणार सोडा. जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही कृतीतून करावं लागेल आपल्याला. हो तुम्ही या काही त्याची शोकांतिका वाटली आम्हाला त्या ठिकाणी. किंवा या ठिकाणी नगरसेवक आले, नगर अध्यक्ष आले, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जबाबदार व्यक्ती इथं नगर परिषदेमध्ये आलेले आहेत आणि कुठेतरी आम्हाला कुठेतरी चांगलं वाटत तिथं गेल्याच्या नंतर एवढी शोकांतिका वाटली की आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी गेलो. बरोबर पुस्तकमध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही, नुसतं वसूल करायसाठी हो पुढची कारण हा विषय फक्त एका समाजापुरता नाही आहे. लेके आओ आरजी लेके आओ. प्रशासनाला झोपून मॅडम त्यांच्यावर कार्यवाही मला त्या ठिकाणी पेनावर ठोकावं लागेल. कार्यवाही केली सांगितलं खूप वेळा सांगितलं ते एका गाडी लावू नका तरी पण तशी ऐकणार नाही ना लोक.
कायदा कशासाठी केलेला आहे? कायद्याचं तुम्ही अंमलबजावणी करा ना. जर कायद्याची अंमलबजावणी नाही केली तर उद्या गुंडा नाही, तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करा त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून. पोलीस प्रशासनाला एक पत्र द्या नगर परिषद आतापर्यंत दिलं का पत्र एखादं की आम्हाला असा या लोकांचा त्रास होत आहे, पोलीस प्रशासनाने आम्हाला याच्यात सहकार्य करावं. दाखवा पत्र तुम्ही तुम्हाला एखादं. पत्र दिलं, तुम्ही कार्यवाही केली, आम्ही आम्हाला तुम्ही दाखवा. आमच्याकडे प्रशासनाला आणि मला करायचं काहीच नाही, फक्त पत्र व्यवहार करायचे आहे. तुम्हाला बाबासाहेबांनी व्यवस्था दिलेली आहे. आज तुम्ही नगर उपाध्यक्ष कारवाई जर केली असती तर ती वेळ झाली नसती नगर परिषदेला. नगर परिषद हे झोपलेलं सोंग कधी मी जागी होणार. सामान्य जनता तुमच्याकडे येतात प्रश्न घेऊन. प्रत्येक नगरानं तेच करायचं का? अजून काय सत्र आणून टाकायचं, त्याची समस्या आणून काय टाकायची? कुठेतरी संविधानिक मार्गाने कामं करा. आजकाल राजकारण काय करायला असलं पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो काढला. बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या पगार बसवून आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुमच्या कार्यालयामध्ये नाही. याच्यापेक्षा स्वतंत्र किती मोठी. महिलाला आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, संविधानाने दिलं, हे लक्षात घ्या. आणि त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा फोटो दिसत नाही, शोभांतिका लावले आवश्यक करायला. पुन्हा सर नाही महिला काय पदावर आहात तुम्ही? आरोग्य सभापती. अच्छा, अहमद का कोणतरी तुमचं नाव? तर डॉक्टर बाबासाहेबांचा कुठल्याही विषयावर घेऊन आलेला ते आम्ही सकाळी आंदोलन करतो. त्या ठिकाणी एवढा कचरा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कचऱ्यात टाकल्यासारखं झालं. आजूबाजूला ती लोक गाडी घेऊन जाऊन राहिली, बाबासाहेबांना गाडी लावायची. नगर परिषदेच्या माध्यमातून वसूल करत आहे. मला जर पैशाची काही कमतरता असेल तर नगर परिषदेला आम्हाला सगळं आम्ही लावू शकतो. फक्त खरा समाजावर बाबासाहेबांवर तिथे गाडी लावली आणि तो कचरा तिथे अंदर टाकून दिला. समाज जर एकदा ठरवला ना तर फार मोठं संसदमध्ये आवड होऊन जाईल. कारण भारतीय संविधान लिहिलं बाबासाहेबांनी, तुम्हाला इथं सभापती केलं आणि तुमच्या माध्यमातून ते लोक त्या ठिकाणी कोणतीच समस्या सोडत नाही. आतापर्यंत तुम्ही सभापती आहात, तुमच्याकडे विभाग आहे, आतापर्यंत तिथं काही झालेलं नाही. करायला पाहिजे नाही, व्हायला पाहिजे नाही. खूप कचरा होता सर त्याच्यामध्ये. तुम्हाला ती व्हिडिओ जर पाहिला तुम्ही फिल्ममध्ये केवढा कचरा असेल. तो कार्यक्रम झाला ना हिंदीसाठी तेव्हापासून व्हिडिओ काढलेला मॉर्निंगचा विषय. त्याचा आता थोड्या वेळ तुमच्या सभापती मार्फत आता तुम्ही काय उपाययोजना करता ते सांगा. आजपासूनच आम्ही बोलायला पाहिजे तर कचरा करून टाकूनही म्हणतो आणि आजपासूनच तुम्हाला सवय करून आम्हाला तोडी नाही पाहिजे, देखी पाहिजे. तोडी नाही एक महत्त्वाचा मुद्दा बोलतो. देखी पाहिजे. CCTV कॅमेरा लावा. देखी पाहिजे. त्या ठिकाणी CCTV फुटेज लावा. कॅमेरा दिसतो ना? नगर परिषदेला कॅमेरा हे वारंवार तुम्हाला मी सांगणार नाही. CCTV फुटेज लावा. त्या ठिकाणी कोण कचरा टाकते, कोण नाही टाकत. जर तुम्ही ते जाणीवपूर्वक बाबासाहेबांना कचरा टाकलं तर तुम्हाला पुन्हा एकदा गोष्ट रिवर्स करतो. तुमच्यावर मी हेडपोस्टर गुन्हे दाखल करेल. एकालाही सोडणार नाही. ते वारंवार तुम्हाला सांगत आहे. कारण तुम्ही आता एवढे मजूर लोक झालेल्या समस्या म्हणजे समजून घ्यायला तयार नाही. या अगोदर तुम्ही आले असेल तर माझ्या समोर माझ्याबरोबर दोघं पहिलेच ठीक आहे ना. आजपासूनच आम्ही तुम्ही आम्ही तोडी नाही ऐकत, आम्हाला देखी स्वरूपात एक पत्र देऊन द्या. लेखी स्वरूपात आम्ही आमचं पुतळ्याची पूर्ण एकाच पुतळ्याची नाही, शिवाजी महाराजांच्या सुभाषचंद्र बोसच्या पुतळ्याची पूर्ण पुतळ्याची जबाबदारी आम्ही लेखी स्वरूपात देऊन देतो. आणि एकाच पुतळ्याची महात्मा फुलेचा जो पुतळा आहे तिथे सुद्धा ती शोभांतिका आहे. प्रत्येक पुतळ्याचं येऊन तुम्हाला आम्ही पत्र द्यायचं का? आज एकाच नाहीतर एक सांगा पुतळ्याची की बाबा आमची जबाबदारी नाही आहे, ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो. सांगा तुम्ही किती जबाबदारी आमची नाही. माझा तुमच्या बोलण्यावर भरोसा नाही आहे. जबाबदार व्यक्तीला ते पत्र व्यवहार करून द्यावा की जेणेकरून याच्यानंतर आम्ही कुठली त्या ठिकाणी अशी ही अस्वच्छता ठेवणार नाही. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडघणे.